वहिनी काय? अरे ते ऐश्वर्याच्या डॉक्टरांनी सांगितलंय दिवसातून 2दा औषध घेतलं तर जास्त फायदा होईल, कारण जसं वय वाढत जातं तशा अडचणी पण वाढतात म्हणून. वहिनी हे बघ, सगळ्यांच्या गोष्टींना मनाला लावून नको घेऊस तू. सगळं ठीक होईल एवढा नको विचार करू. खूप टेन्शन घेतेस तू. सारंग, काही गोष्टी मनाला लावून घ्याव्या लागतात. जाऊ दे, माझं सोड. तुझं सांग. तुझं काय? माझं काय? अरे तुझं आणि सावलीचं. नाही, कारण त्या दिवशी मला सांगत होती की सारंग सर आणि माझ्यात फक्त घट्ट मैत्री आहे. तर अजूनही फक्त घट्ट मैत्री आहे की बघ वहिनी, तुझ्यापासून काय लपवायचं? मला असं वाटतं ना की सावली ना सगळ्या गोष्टी मला नाही सांगत. तिच्या मनात काहीतरी चालू आहे, काहीतरी लपवते ती माझ्यापासून. मी खूपदा तिला विचारण्याचा प्रयत्न करतो पण ती नाही सांगत. कदाचित माझा गैरसमज असू शकतो पण आय डोंट नो, मला असं वाटतंय की ती नाही सांगत. सारंग, आता ती तुझ्यापासून काहीतरी लपवते याचं काहीतरी कारण असणार आहे, आणि ते कारण काय आहे तुला शोधून काढावं लागेल ना. आता तू तिला प्रपोज केलंस पण तिच्या मनात काय जाणून घेतलंस का कधी? मला एवढं नक्की माहितीये की माझ्यापेक्षा जास्त प्रेम तिचं माझ्यावर आहे, पण आता याही पलीकडे तुला तिच्यासाठी काहीतरी करावं लागणार आहे. काय करशील मला सांग? करतो काहीतरी, करतो. निघू? तारा, तारा, तारा उठ. तारा, गेट अप, उठ. वहिनी, सकाळ सकाळ तुम्ही इथे काय करताय? हे तू मला विचारतेस? तू परवाच एक महत्वाची कॉम्पिटिशन हरलीयस. तू झोपा काय काढतेस अगं? तू जिंकली असतीस तर मॉम इम्प्रेस झाल्या असत्या. त्या मुलीच्या वरचढ झाली असतीस तू घरात. सगळीकडे तुझे पोस्टर्स, तुझे फोटोज, मॅगझिनच्या कव्हर पेजला तुझा फोटो आला असता. तुला वेगवेगळे ऑफर्स मिळाले असते, पण काय झालं? तू हरलीस आणि आता झोपा काढतेस. काय? हे बघा, मला आधीच वैताग आलाय, त्यात तुम्ही असं बोलून खूप टेन्शन येतं अजून. तुम्ही जा इथून, मला झोपू द्या, मला एकटं सोडा. ए हॅलो तारा, नशीब झोपेल तुझं झोपत राहिलीस तर. आता मी काय सांगते ते नीट कान देऊन ऐक. हे बघ, या घरात जर तुला त्या मुलीचं महत्त्व कमी करायचं असेल आणि तुझं महत्त्व वाढवायचं असेल ना, तर तिच्या आधी उठून तुला सगळी कामं करावी लागणार. कळतंय? काय काम करायचं सांगा? ते पण मी सांगू? स्वतःचं डोकं चालव ना. कुठून तरी सुरुवात करावी लागेल ना तारा. त्या मूर्ख मुलीला बघ, रोज सकाळी उठते, अंगणात रांगोळी काढते, तुळशीची पूजा करते. तुला पण तिच्या आधी उठून कामं करावी लागणार, मॉमना इम्प्रेस करावं लागेल, तरच तुझा इम्पॉर्टन्स वाढेल घरात. तारा, झोपा नाही काढायच्या आता. आणि यूज अ ब्रेन. मुद्दा तर बरोबर आहे वहिनींचा. असं बसून नाही चालणार तारा. मला जर माझं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल ना, तर काहीतरी केलंच पाहिजे. आता लागते कामाला आणि तिच्या आधी मॉमना इम्प्रेस करते. कम ऑन तारा. सारंग सरांपासून मी माझं सत्य लपवून हे नातंच खोटं ठरवते का? माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सत्य आहे, आणि सारंग सर माझ्या आयुष्यातले सगळ्यात महत्त्वाचे व्यक्ती. मग त्यांच्यापासून हे सत्य लपवणं कितपत योग्य आहे? आणि या लपवण्याचा मला खूप त्रास होतोय.
वहिनी, अगं फोन का उचलत नाहीयेस? दादा काय सांगू, हे ना सकाळपासून फोन चालू झाले. मी ती स्पर्धा जिंकली आहे ना, तेव्हापासून प्रत्येक कंपनीचं हेच म्हणणं आहे की आमच्याकडे काम करा. मला कंटाळा आलाय आता. हॅलो, मी तुम्हाला सांगितलं ना, मला नाही करायचं तुमच्याकडे काम. मी फक्त रूपम कॉस्मेटिक सोबतच काम करणार आहे. परत फोन करू नका. सावली वहिनी, तुला माहिती आहे ना की बाहेरच्या एजन्सीज रूपम कॉस्मेटिक्स पेक्षा जास्त पैसे देऊ शकतात. तुम्हालाही माहिती आहे की माझ्यासाठी पैसा महत्त्वाचा नाही आहे. आणि आपली कंपनी असताना मी दुसऱ्यांकडे का काम करू. खरं तर सारंग सरांना माझी इथे गरज आहे. त्यांच्या पाठीशी उभं राहणं, त्यांच्या कामात मदत करणं ही माझी जबाबदारी. येते मी. सावली वहिनी कमाल आहे. सावली वहिनी सॉलिड आहे. मी काय वेगळं बोललो? चमकतीये सावली, चमकणारच. अगदी तशीच चमकतीये जशी मी पहिल्यांदा पाहिली होती शाळेत. मी तेव्हाच ओळखलं होतं, हिरा आहे ही मुलगी, हिरा. तिची झळाळी कोणी कसं लपवू शकतं. पण या सगळ्यात खरं तर तिचा काहीच दोष नाहीये. चूक माझ्याच मुलीची आहे. मी तिच्यासाठी उभं केलेलं जग तिने ते एका क्षणात उद्ध्वस्त करून टाकलं. चुकतीयस तू तारा, चुकतीयस. आणि आता या चुकीला माफी नाही. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बरं वाटतं ना? इतक्या दिवसानंतर सकाळी सकाळी आपल्या उंबरठ्यावर त्या पोरी व्यतिरिक्त दुसरं कोणीतरी आहे. मला काय वाटतं माहितीये, लवकरात लवकर ही तारा आहे ना, त्या पोरीची जागा घेणार आहे. तारा मॅडम, तुम्हाला रांगोळी जमते मला माहित नव्हतं. मुद्दाम करतेस ना हे? हा, त्यांना दाखवायला? बघ ना, नाही येते मला. मी पण मदत करते. द्या. राहू दे, तूच काढी रांगोळी. काय झालं का हिला? कोणाच ठाऊक. तिलोत्तमा, काल तू प्रेस कॉन्फरन्स मध्ये सावलीची बाजू घेऊन बोललीस, फार बरं वाटलं. म्हणजे पूर्वीची मनमोकळी तिलोत्तमा आठवली. हे हल्लीच्या काळात घरातलं वातावरण जरा गडूळच झालं होतं. मी या पोरीची बाजू नाही घेतली. मी बाजू घेतली ती माझ्या लेकाची, सारंगची. आणि त्याने जे कष्ट घेतले ना, त्याचं मी कौतुक केलं अगदी मनापासून. नाही, सारंगनी कष्ट घेतले मान्य, पण आयडिया मुळात सावलीची होती ना.
त्याच्याच तर भरोश्यावर सारंगनी तुझं चॅलेंज ऍक्सेप्ट केलं. नेंदळे, हे आपले संस्कार आहेत. आपली सगळी पोरं ना धडाडीची आहेत. म्हणजे एखादं आव्हान आलं ना समोर तर त्याला सामोरं जातात आणि यशस्वी सुद्धा होऊन दाखवतात. नाही ते मान्यच आहे, पण मला एका गोष्टीचा आनंद वाटतो की सारंगच्या ह्या कॉन्टेस्टमुळे सौंदर्याची एक नवीन परिभाषा चर्चेमध्ये आली आणि आता ह्या सगळ्याचं तू कौतुक करते असतील उत्तमा. म्हणजे तुझी सुद्धा सौंदर्याची परिभाषा जरा बदलते आहे का? मी असं काही नाही, म्हणजे सरळ सरळ असा काही निष्कर्ष काढू नका. माझ्या समोर एका व्यक्तीने त्याचे विचार मांडले, मी त्या विचारांचा आदर केला. ते माझे संस्कार आहेत. आणि खरं सांगायचं तर सौंदर्याची परिभाषा, सौंदर्याची व्याख्या प्रत्येकाची वेगवेगळी असते नाही का? कारण प्रत्येकाची सौंदर्य दृष्टी ही वेगळी असते. माझी वेगळी आहे, सारंगची सुद्धा वेगळी आहे. पण एक सांगू का, या पोरीनं जो परफॉर्मन्स दिला ना तो मला खरंच खूप आवडला. ते मी नाकारत नाहीये. मला कधी कधी हिची खूप दया येते. लहानपणापासून तिने जे सोसलंय, भोगलंय, ते सगळं तिने व्यक्त केलं. तिच्या मनात जी सल आहे ती तिने व्यक्त केली, विचारांमध्ये मांडली. आय हॅव टू एक्सेप्ट. तगडा परफॉर्मन्स दिला तिने आणि म्हणून ती जिंकली तिच्या परफॉर्मन्समुळे. याचा अर्थ असा होत नाही की तिचं सौंदर्य जिंकलं. आणि बाय द वे, माझी सौंदर्याची परिभाषा कालही तीच होती, आजही तीच आहे आणि उद्या सुद्धा तीच राहणार आहे. सुंदर, अतिसुंदर, नितांत सुंदर. आणि ही पोरगी त्यात कुठेच बसत नाही. तुमची सौंदर्याची परिभाषा वेगळी असू शकते, म्हणून कदाचित तुम्हाला ती मुलगी आवडते. पण मी माझ्या मतावर ठाम आहे. माझे विचार कधीच बदलणार नाहीत. ठीक आहे, तुझे विचार बदलणार नाहीत, पण म्हणून तोवर तू सावलीला सून म्हणून नाही, स्वीकारणार नाही. सावली, सावली, काय झालं? तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. सरप्राईज? दादा, हळू हळू. तू स्पर्धा जिंकली ना? काय रडत कशाला? सावली, काल डॉक्टरने सांगितलं मला की डिस्चार्ज मिळेल. तर म्हटलं तुझ्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने काळजी अजून कोण घेणार दादाची, म्हणून इथेच घेऊन आलो. ज्या घरात माझ्यावर चोरीचा हात, त्या घरात दादा, तो विषय संपलाय आता. हा ना, विषय संपलाय म्हणून तर त्या नीता आणलं ना आपल्याला. सावळे कसे नाही म्हणजे घरी घेऊन गेले असते ग मी यांना.
पण मग घरची कामं कोण करणार, यांना कोण सांभाळणार? म्हणून मग सारंग साहेबांनीच ठरवलं की आम्हाला इकडे घेऊन यायचं. बरं झालं बरं का, थँक्यू. दादा, बरं वाटतंय ना आता? हो बरं वाटतंय. सारंग सरांनी सगळं सांभाळून घेतलं. थँक्यू. आज दादा तुमच्यामुळे बरा झालाय. अगं सावली, मी काय परक आहे का? काय थँक्यू वगैरे फॉर्मॅलिटी उगाच. तारा, मला बघितल्यानंतर माहेरची आठवण झाली असेल ना तुला? बाई, पाहिलं का अमृता वहिनी, लग्नानंतर कसला ग्लो आलाय हो. एवढा ग्लो येऊन मी स्पर्धा कुठे जिंकली तू? मी बी हारलेच की, दोघे बी हारलो आपण. जाऊ दे, पण आनंद कसलाय? असू दे, आपली सावळी जिंकली. हा, आपलं आयुष्य आता ती जगणार. चांगलंय की, हा, चांगलंय की नाही? हा, सावळे, कशी आहे बाई तू? बरी आहे ना? मॉडेल हँड स्पर्धा जिंकली म्हणे तू. कशाला जिंकली पण? नाही म्हणजे कौतुक वाटलं मला लई, तू स्पर्धा जिंकली ते. आणखीन एका गोष्टीचं लई कौतुक वाटतंय बरं मला. तुझा दादा आणि मी तुझ्या सोबत या एवढ्या मोठ्या घरात राहिलो. आता बघ तू, तू आणि मी मिळून दादाची एवढी सेवा करू, एवढी सेवा करू, एवढी सेवा करू. त्यांना टन चालायला लागतील ते उद्यापासून. बबलू, सोहम, चला, मला माहिती कधी कुठे जायचं. चला चला चला, घेऊन या घेऊन या. सोहम चौकाचा. सारंग, छान सरप्राईज दिलंस. हा ना. सारंग सर. सारंग सर. आहो, हम्म. मला तुमचा सरप्राईज खूप आवडला. तुम्ही खूप चांगले आहात. कारण तुझ्यासारखी चांगली बायको आहे ना, म्हणून. आणि मला माहिती आहे तू माझ्यापासून काही लपवत नाहीस, कधीच नाही. मनातल्या सगळ्या गोष्टी तू मला सांगतेस, हो ना? नाही म्हणजे तशी वेळ आली तर तू मला सांगशील, मनात काही नाही ठेवणार, बरोबर? बहिणी, सकदेव आणि जयंतीचं जेवण झालं का? हो, झालं. सारंग, तुझं अकाउंट्सवर लक्ष आहे ना? आहे ना. का बरं असं का विचारलंस? ऍक्च्युली विचारणार नव्हते, पण याआधी तू असा केअरलेस वागला नाहीस म्हणून म्हटलं विचारावं. काय करतेस वागलो मी? सारंग, तू तुझ्या पर्सनल यूजसाठी कंपनी अकाउंटमधून 4.5 लाखांचं ट्रान्झॅक्शन केलेस. पण त्याचं कारण तू क्लिअर काही दिलेलं नाहीस. ऐश्वर्या, मला वाटतं बिझनेसची डिस्कशन आता इथे जेवणाच्या टेबलवर नको. बाबा असू द्या, सांगतो मी. सखदेव दादाच्या हॉस्पिटलचं बिल मी त्या पैशांनी भरलं. कंपनी अकाउंटमधून?